नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी दिल्लीच्या महासंग्रामातून आलेली. अरविंद केजरीवाल आता आपच्या कार्यालयात काही वेळापूर्वीच दाखल झाल्याची माहिती कळतेय. दिल्ली विधानसभा निवडणुकीचं आज चित्र स्पष्ट होणार आहे. आत्तापर्यंत जी आकडेवारी कळतीये त्यानुसार आप आघाडीवर आहे. भाजपची घोडदौड देखील सुरू आहे. सध्या जी आकडेवारी कळतीये त्यानुसार जर 70 पैकी 64 जागांचे कल आपल्याला हाती येत आहेत, ज्याच्यामध्ये आप 43, भाजप 21 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसला आतापर्यंत एका जागेवर ते निवडून येतील अशी शक्यता व्यक्त होत होती. काहीसे कल तसे सांगत होते, पण आता जी माहिती कळते त्यानुसार 64 जागांपैकी 43 जागांवर आप सध्या आघाडीवर असल्याची माहिती कळते. आपण एकीकडे आपच्या कार्यालयातला आनंदोत्सव साजरा तिथे होतोय आणि तिथली देखील दृश्य आपण बघतोय. काही प्रतिक्रिया देखील आपण तिथून जाणून घेणार आहोत. पण काही वेळापूर्वीच केजरीवाल काही वेळापूर्वीच आपच्या कार्यालयाकडे दाखल झाले होते. काही प्रतिक्रिया. And basically they have acknowledged and they have welcomed the model of governance in Delhi, the model of development of Delhi, the model which talks about schools, education, health, and secondly, the way they had insulted Hanumanji in the last days of the campaign. I think Hanumanji ने इनकी लंका जो है उसकी लंका में आग लगा दी, इनकी लंका में, और इनको जो है उनका जो गुस्सा है वो आज 11 तारीख को मंगलवार के दिन, हनुमान जी के दिन जो है वो झेलना पड़ रहा है. So given the latest trends, both Aam Aadmi Party and BJP is on the equal summit, where it says that Aam Aadmi Party is from ECI, that Aam Aadmi Party is 7 and BJP is 6. What do you think of that? Has the vote share been somehow decreased? I believe that Aam Aadmi Party is getting a huge majority in these elections. I have just come out of my constituency, means the rounds, the counting rounds, and I can see that I am getting double the votes of BJP candidate, double. So this means that the candidate will be somewhere around 30% and I'll be getting around 60-65% of the votes. So I think and if it is coming from a constituency like Greater Kailash, which was always a BJP bastion before I started contesting, I think the trends will be very clear, crystal clear, and Aam Aadmi Party is winning hands down. त्यामुळे आपची बहुमताच्या दिशेने वाटचाल व्हायला आता सुरुवात झाली. खाली जर आपण आकडे बघत असाल तर 70 जागांपैकी 65 जागांचा विचार केला तर आम आदमी पक्ष 42 जागांवर आणि भाजप 23 जागांवर सध्या आघाडीवर आहे. आणि गेल्या निवडणुकांपेक्षा भाजपचं यावेळी रिपोर्ट कार्ड चांगलं दिसतंय. पण नेमकं काय काय घडतंय जाणून घेण्यासाठी थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आत्ता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, सिंहासन कोणाकडे झुकतंय? खास करून ज्या पद्धतीनं कल येत आहे आणि त्या पद्धतीने माहिती मिळत आहे की आम आदमी पक्षाकडे हे सिंहासन झुकतंय आणि ज्या पद्धतीने स्पष्ट होतंय की 36 पेक्षा जास्त जागा ह्या आम आदमी पक्षाकडे असणार आहे. त्यामुळे त्यांचं बहुमत हे स्पष्ट होणार आहे आणि साधारणतः 70 विधानसभेमध्ये 36 हा बहुमताचा आकडा आहे. आणि या पद्धतीने कल आता माझ्या हातात आहे. त्यामध्ये 56 जागांवरती आम आदमी पक्ष आघाडीवरती आहे. तर जवळपास 19 जागा ज्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या आघाडीचा कल मिळत आहे. अजूनही काँग्रेसचा कल अजून कुठल्याही विधानसभाच्या जागेवर पाहायला मिळत नाही आहे. आणि ज्या पद्धतीचं चित्र सध्या अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये आनंदोत्सव साजवायला सुरुवात झालेली आहे. आम आदमी पक्षाचं मुख्यालय असलेलं राहुल एव्हेन्यू या परिसरात देखील आनंदोत्सव सुरू झालेला आहे. आणि ज्या पद्धतीनं दावा केला जातोय की भारतीय जनता पक्षाचा जो बलशाली प्रभाव आणि भारतीय जनता पक्षाच्या जवळपास 5000 पेक्षा जास्त सभा यांना नाकारत दिल्लीच्या जनतेने ज्या पद्धतीने विकासाच्या मुद्द्यावर आणि सोबतच आम आदमी पक्षाच्या ज्या मुद्दे होते, साधारणतः आरोग्य, ज्याला मोहल्ला क्लिनिक संबंधाचा, पाणी, वीज आणि महिलांना सुरक्षित प्रवास, जो निशुल्क सुरक्षित प्रवास, असा हे जे मुद्दे होते, ज्या मुद्द्यांच्या आधारावरती त्यांनी निवडणुका लढल्या. शिक्षणाच्या मुद्द्यावरती ज्या पद्धतीनं दिल्लीच्या शाळांचं चित्र संपूर्ण बदलवलं, या सगळ्या मुद्द्यांवरती दिल्लीच्या जनतेने विश्वास दर्शवलेला आहे. आणि त्याचमुळे जो कल आपल्याला पाहायला मिळतो, जो माझ्याकडे आहे, जो 56 जागांवरती आम आदमी पक्ष सध्या आघाडीवरती आहे. आणि साधारणतः 3 ते 4 वाजेपर्यंत संपूर्ण कल आणि संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, अशा प्रकारचं स्पष्टपणे राज्याचे निवडणूक आयुक्त आहे डॉक्टर रणवीर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे की साधारणतः 4 वाजता संपूर्ण चित्र स्पष्ट होऊन जाईल दिल्ली विधानसभेचं. कोण जिंकलं, कोण पराभूत झालं या सगळ्यांचं. पण महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने ही आघाडी आपल्याला पाहायला मिळते आणि सोबतच जर बघितलं आपण या सगळ्या घडामोडींकडे, तर दिल्लीतील जनतेने आम आदमी पक्षावरची विश्वास दिलेला आहे. भारतीय जनता पक्षाला कुठेतरी यामध्ये पिछाडी आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच. आणि म्हणूनच आपण